शेतकरी मित्रांनो नमस्कार। ही 13-3 SNK 13-374 ही व्हरायटी आहे। पहा, संपूर्ण प्लॉट एक सारखा आलेला आहे। याचं काय कारण आहे, याचं काय गुपित आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आज या लागणीला 70 दिवस पूर्ण झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, 70 दिवसाच्या मानानं कशी लागण आहे मला कमेंट करून सांगा तुम्ही। हे पहा, मुळाला इतकी फास्ट वाढ आहे आणि इतकं स्ट्रॉंग मूळ झालेलं आहे। हे पहा, आणि एकच बेटाचं असं नाही, प्रत्येक ऊसाची जी बेटा आहेत तिथं अशी मुळांची अशी ग्रोथ आहे। तुम्ही पहा, पाहून थक्क व्हाल इतकी मुळं आलेली आहेत। हे पहा, हे पहा, प्रत्येक ऊसाचं बेट पहा। मी असं एकच ऊस आलेला आहे, मुळं इतकी जोरदार। हे काढून जरी बघितला तुम्ही तर लक्षात येईल सगळं मुळांनी जाळं तयार केलेलं आहे। हे पहा, पांढऱ्या मुळांचं जाळं इतकं प्रचंड आहे की आपण टाकलेली जी खतं आहेत शेतकरी मित्रांनो, ती चांगल्या पद्धतीनं अपटेक करायचं कार्य हे मुळांचंच आहे। हे जीवाणूमार्फत घडत असतं। जैविक मी प्रत्येक आठवड्याला 1 ते 1.5 किलो गूळ अंदाजे टाकून, जे कल्चर आहे आपलं ते याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणतं कल्चर आहे ते, मायक्रोरायझा आणि NPK, आणि मी स्वतः हे फ्रीमध्ये सुद्धा तयार केलेलं आहे। ऊसाचं जे ह्या ज्या मुळ्या आहेत त्या कक्षातील माती जी आहे ती घ्यायची, फक्त ती माती 20 लिटरच्या ड्रममध्ये टाकायची, आणि या एरियातले पांढऱ्या मुळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत मित्रांनो, आणि माती सुद्धा घ्यायची आहे। ती 20 लिटरच्या ड्रममध्ये टाकायची, बादलीमध्ये 20 लिटरच्या, आणि त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा। बाकी तुम्ही काहीही करू नका। रोज एक वेळेला ती बादलीमध्ये द्रावण हलवायचं काठीच्या साह्यानं। 8 दिवसानंतर चांगले NPK बॅक्टेरिया, ॲक्टिव्ह बॅक्टेरिया आणि चांगले मायक्रोरायझाचे बॅक्टेरिया, ऑल सगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत ते यामध्ये अवेलेबल असतात। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ते वस्त्रगाळण करून घ्या। ड्रीपमधून सोडणार असाल तर वस्त्रगाळण करून घ्या, आणि मोठ्या 200 लिटरच्या टॉकीमध्ये ते द्रावण सोडून द्या, आणि ते सोडल्यानंतर त्यामध्ये 2 किलो गूळ टाकून सोडून द्या, आणि 8 दिवसानंतर ते तयार होतं मित्रांनो। ते कंटिन्यू सोडत राहा, तुम्हाला रिझल्ट अतिशय चांगले मिळत राहणार आहेत। आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी तुम्हाला मी ह्युमिक ॲसिड कसं वापरायचं आहे हे मी सांगितलेलं आहे। तरी पण तुम्हाला आता मी नवीन एकदा बोर्डवर लिहून दाखवतो। आपण बोर्डवर जाऊया। आपलं घर दिसतंय, बोर्डही दिसतो इथून। शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड 1 किलो घ्यायचं आहे। त्यानंतर गूळ घ्यायचा आहे 1 किलो, 1 ते 2 किलो घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही। हे मिश्रण मिक्स करायचं, आणि 200 लिटरच्या पाण्याच्या टॉकीमध्ये ह्युमिक ॲसिड आणि गूळ टाकून 2 दिवस हे द्रावण असंच ठेवून द्यायचं आहे। काठीच्या साह्याने ते हलवायचं आहे 2 दिवस, रोज 1-2 वेळा हलवू शकता तुम्ही। त्यानंतर गाईचं दूध, यामध्ये 2 दिवसानंतर गाईचं दूध
किंवा म्हशीचं दूध कोणतंही असू दे, ते 4 ते 5 लिटर दूध यामध्ये टाकायचं आहे 2 दिवसानंतर, ज्या दिवशी आपल्याला सोडायचं आहे. आता समजा आज हे तयार केलेलं आहे, 2 दिवसानंतर सकाळी यायचं, गाईचं ताजं दूध घेऊन यायचं आणि या 200 लिटरच्या टॉकीमध्ये आपण ते दूध सोडायचं आणि मिक्स करायचं आणि 3 तास थांबायचं, 2 ते 3 तास. 3 तासानंतर ड्रिपनं ते सोडून द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहून चक्क व्हाल की इतकी मुळांची वाढ फास्ट होते. आणि यामध्ये तुम्ही IBA वापरलात, IBA 5 ग्रॅम. ते IBA 5 ग्रॅम सॉल्व्हंटमध्ये IBAचं सॉल्व्हंट सेपरेट मिळतं. IBAचं सॉल्व्हंट सेपरेट मिळतं. ते IBA 5 ग्रॅम घ्या, त्याचं सॉल्व्हंट घ्या, ते मिक्स करा पहिल्यांदा आणि या 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून द्या आणि सोडा. तुम्हाला रिझल्ट 1 नंबर मिळणार. अशी आमच्या इथं जशी ग्रोथ झालेली आहे तशी ग्रोथ मिळणार तुम्हाला. आणि हे 3 महिने फक्त करायचं आहे. पहिलं लावण केल्यानंतर 8 दिवसानंतर, त्यानंतर 2ऱ्या महिन्यानंतर, त्यानंतर 3ऱ्या महिन्यानंतर असा प्रयोग करा तुम्ही आणि रिझल्ट मला सांगा. तुम्ही 1 नंबर रिझल्ट यायला पाहिजे मित्रांनो. हे जे आहेत रिझल्ट, हे मी तसं प्रयोग केलेले आहेत म्हणून रिझल्ट आलेले आहेत. माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला एकरी 80 टन माल ऊस उत्पादन घ्यायचं असेल तेही 10 ते 11 महिन्यात, तर माझ्या चॅनलला फॉलो करा.